नमस्कार. मी सीमा वैद्य. आजपासून आपण रेकी शिकणार आहोत. पण रेकी शिकण्याआधी मी तुमच्याशी थोडं काही बोलणार आहे. ते म्हणजे रेकी काय आहे, रेकी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण सुरुवात करणार आहोत ते रेकीच्या इतिहासापासून. अगदी प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी शांततेने एखाद्या शांत जागी बसून तुम्ही हे शिकून घ्या. आवश्यक वाटल्यास नोट्स काढून घ्या, नाही तर व्हिडिओ तर तुम्हाला मिळणारच आहे. कारण रेकी शिकणं जितकं महत्वाचं आहे तितकंच रेकीतील बारीक सारीक पॉइंट समजून घेणं महत्वाचं आहे. कारण रेकी शिकवणारे तर शिकून जातात, भराभर पुढे निघूनही जातात. 8 दिवस 10 दिवसाचा कोर्स देतात ते, पण त्यातले बारीक सारीक पॉइंट नाही सांगत. तर मी तुम्हाला प्रत्येक बारीक सारीक पॉइंट सांगणार आहे. अगदी मी छोटे छोटे पॉइंटही इथे मी काढून ठेवलेले आहेत आणि ते एकूण एक पॉइंट तुम्हाला देऊन माझ्याकडनं 100% तुम्हाला रेकीचं नॉलेज देणार आहे. आता बघा कसं तुम्ही ग्रहण करू शकता हे तुमच्यावर आहे. तर मित्रांनो, आधी आपण बघणार आहोत ते रेकी म्हणजे काय. रेकी हा जपानी शब्द आहे. रे म्हणजे विश्व, ब्रह्मांड, ईश्वराची अनंत शक्ती आणि की म्हणजे जीवन ऊर्जा, जी की आपल्यामध्ये वाहते. आणि जी जीवन ऊर्जा आपल्यामध्ये वाहते त्याचा आपण पुरेपूर वापर कसा करायचा, ती आधी ओळखायची कशी, ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत रेकीमध्ये. आणि त्याच्यासाठी आपल्याला रेकी शिकणं हे फार गरजेचं आहे. तशी रेकी ही विश्वातील जीवन ऊर्जा, ही जीवन ऊर्जा आपण उपचार करण्यासाठी वापरणार आहोत. रेकी ही 2 प्रकारे केली जाते. स्पर्शाने केली जाते आणि अंतराने म्हणजे डिस्टन्स रेकी केली जाते. की आज मी इथे बसली आहे, इथून मी रेकी तुम्हाला अगदी जगाच्या पाठीवर कुठेही देऊ शकते. त्यासाठी त्याचं आधी पूर्ण आणि व्यवस्थित नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि रेकी ही नेहमी आपल्या या हाताद्वारे पाठवली जाते. मग जी हे हात आहेत ह्यातनं एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपण दुसऱ्यांना पाठवत असतो. तर ती कशी पाठवायची काय हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. मित्रांनो, आधी आपण बघणार आहोत तो रेकीचा इतिहास. रेकी ही जपानमध्ये सुरू झाली, पण खरं तर रेकीचा इतिहास आपल्या भारतातला हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. पूर्वी रेकी ही विद्या आपल्या भारतात अस्तित्वात होती, पण कालांतराने तिचा नाश झाला. आपण जे काही चित्रपटातनं बघतो किंवा काही गोष्टी ऐकतो त्यात ऋषीमुनी स्पर्शाने एखाद्याला सहज बरं करायचे. या स्पर्शातनं ते समोरच्या माणसाला मदत करायचे. तेच म्हणजे रेकी. पण कालांतराने ती रेकी भारतातून संपुष्टात आली. पुढे ती जपानला तिचा उगम झाला. तो उगम कोणी केला माहिती आहे? त्या व्यक्तीचं नाव आहे मिकाओ उसुई. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1865 मध्ये झाला. ते स्वतः शिक्षक होते. पण ते शिक्षक असले तरी त्यांची शिक्षकी प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना एक
गोष्टीचा सतत प्रश्न पडत असे, तो म्हणजे आपण आपल्या गोरगरीब बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांना कसली तरी मदत झाली पाहिजे की जी आपण सहज शक्य करू शकू. त्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांच्या मनात दुसरा एक प्रश्न कायम असे, जसं की गौतम बुद्ध आहेत, येशू ख्रिस्त आहेत, हे स्पर्शात्न लोकांना बरं करत होते, ते कधी चिडत नव्हते, त्यांना आयुष्यात कधीच काही प्रश्न आले नाहीत का? त्यांच्याही आयुष्यात बरेच प्रश्न आले असणारच, मग ते कसे सॉल्व्ह करत होते हा प्रश्न त्यांना सतत सतावत असे. आणि त्यातूनच त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला, वेद पुराण यांचा अभ्यास केला, त्यांनी बायबलचा अभ्यास केला, पण त्यांना पाहिजे ते उत्तर व्यवस्थितरित्या मिळत नसे. पण त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही, ते प्रयत्न करतच राहिले आणि पुढे त्यांच्याकडे एक पुस्तक लागतं, हाती एक पुस्तक आलं, त्याचा त्यांनी नीट अभ्यास केला आणि त्या पुस्तकाच्या आधारे त्यांना काही गोष्टी कळल्या. ते करण्यासाठी त्यांनी अथांग प्रयत्न केले. त्यांना एका तिबेटियन बुकमध्ये किंवा ग्रंथामध्ये उपचार ऊर्जा ही माहिती झाली. यामध्ये उल्लेख होता तो आत्मशुद्धी आणि ध्यान. आता नेमका आत्मशुद्धी म्हणजे काय आणि ध्यान म्हणजे काय, ते कसं करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यात पुढे त्यांना काही उल्लेख मिळाले. त्यानुसार त्यांनी पुढे कुरामा पर्वतावर जाऊन 21 दिवसांचा उपवास आणि ध्यान करण्याचा निर्णय घेतला. तो काळ होता 1922चा. त्यांनी 21 दिवस न खाता पिता ध्यानधारणा सुरू केली आणि त्याचाच परिणाम असा झाला, 21व्या दिवशी त्यांना अवकाशातून एक ऊर्जा प्राप्त झाली. ती ऊर्जा एवढी मोठ्या प्रमाणात होती की त्याचा प्रकाश बघूनच ते बेशुद्ध पडले. आणि ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या हातातून कोणतीतरी ऊर्जा बाहेर वाहते, गरम अशी ऊर्जा बाहेर वाहत आहे. प्रथम त्यांना काहीच कळत नव्हतं, पण आपल्याला काहीतरी गवसलं याची जाणीव त्यांना झालेली होती. ते तसेच त्या पर्वतावरून खाली उतरले. ही उष्ण ऊर्जा जी की त्यांच्या हातातून वाहत होती, ती उष्ण ऊर्जा म्हणजेच रेकी. इथेच रेकीचा जन्म झाला, पुनर्जन्म झाला. मिकाओ यांनी पुढे त्याचा प्रयोग प्रथम स्वतःवर करून बघितला आणि त्यांना हे जाणीव झाली की ह्याच्यामुळे आपल्याला बरं वाटत आहे, आपल्याला हे सगळे प्रश्न सुटत आहेत. मग हळूहळू त्यांनी ही ऊर्जा लोकांना, गोरगरीब लोकांना द्यायला सुरुवात झाली. कोण आजारी असेल तर त्यांना ती ऊर्जेचा वापर करून ते बरं करू लागले. पुढे हळूहळू त्यांनी एक हॉस्पिटल काढले. त्या हॉस्पिटलचं नाव होतं उसुई रेकी याहू. ह्यात खूप गोरगरीब लोकांना त्यांनी उपचार देणं सुरुवात केली आणि ते जसे उपचार देऊ लागले तशा तिथे लोकांच्या रांगाच्या रांगा लागू लागल्या. लोक खूप लवकर बरी होऊ लागली. पुढे त्यांनी ही विद्या सर्व लोकांमध्ये पसरावी म्हणून त्यांनी रेकी शिकवायला सुरुवात केली.
अशा रीतीने ते रेकीचा उदय होत गेला आणि रेकी सर्वत्र पसरायला सुरुवात झाली. पुढे मिको उईसीचे शिष्य जुजिरो हायाशी यांनी रेकी पद्धत अधिक व्यवस्थित केली. त्यांनी ठराविक पोझिशन्स, उपचार रचना, सत्र यांची रचना केली. हायाशी यांच्या पुढे एक विद्यार्थिनी होत्या. त्यांचं नाव होतं हवायो टकादा. त्या मूळच्या अमेरिकन. हवाई तकाता यांनी 1937 मध्ये रेकी ही अमेरिकेत नेली. त्यानंतर युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि नंतर संपूर्ण जगात रेकीचा प्रसार. पुढे त्या रेकीमध्ये खूप बदल घडून आले. नंतर कुंडलिनी रेकी सुरू झाली, एंजेलिक रेकी सुरू झाली, करुणा रेकी सुरू झाली. असे अनेक रेकीचे प्रकार हळूहळू वाढत गेले. पण रेकीचा मूळ फायदे सांगायचे झाले तर ताणतणाव कमी होऊ लागला, मन शांत करता येतं, शरीराची नैसर्गिक बरे होण्याची क्षमता वाढते, सकारात्मकता वाढते, सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि रेकी शिकण्यासाठी कोणत्याही वयाची, जातीची, धर्माची, शिक्षणाची कोणत्याही प्रकारची अट नाहीये. त्यामुळे कोणत्याही काळात कोणीही कधीही शिकू शकतो. फक्त शिकण्याची आणि प्रॅक्टिस करण्याची तयारी असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत ते म्हणजे सातचक्र. आणि सातचक्र शिकण्याआधी तुम्हाला आणखीन काही गोष्टींचं मी नॉलेज देणार आहे. ते जाणणं फार गरजेचं आहे. तर ते मी गुलदस्त्यातच ठेवणार आहे. तर तेव्हा मित्रांनो, तुम्हाला जर ही चॅनल आवडत असेल, माझं जर मी शिकवणं आवडत असेल, तर तुम्ही जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा फायदा दुसऱ्यांनाही करून द्या. थँक्यू.